परमेश्वराची स्तुती असो। देवाच्या प्रिय निवडलेल्या संतगणांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लेकरांनो, मानवी जीवन जगत असताना, या भूतलावरचं जीवन जगत असताना अडीअडचणी येतात आणि समस्या, प्रॉब्लेम्स ह्या गोष्टींनी बऱ्याच वेळा लोक खचून जातात। परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही खचू नये, तर आम्ही निरंतर प्रभूकडे प्रार्थना करावी। आपल्या प्रत्येक जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य ज्या देवाकडे आहे, त्या परात्पर देवाकडे आम्ही प्रार्थना करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे। प्रार्थना कुठलाही संकटाला आपल्यापासून दूर करू शकते। प्रार्थना आम्हाला देवाबरोबर जोडणारी आहे। प्रार्थना ही आमच्या प्रत्येक जीवनातील अडीअडचणीला दूर करणारी आहे। प्रार्थनेने सगळे रोग दूर होऊ शकतात। प्रार्थनेने आमच्या जीवनातल्या अडखळणांना परमेश्वर दूर करू शकतो। आणि म्हणून देवाचं पवित्र वचन पहिले थेसलनी 5:17 मध्ये आपल्याला सांगतं, पहिले थेसलनी 5:17 असं वचन आहे की त्यात फक्त 3 शब्द आहेत आणि बायबल सांगतं, निरंतर प्रार्थना करा। सगळ्यांनी म्हणा, निरंतर प्रार्थना करा। आमचे शब्द बऱ्याच वेळा काही ठिकाणी व्यर्थ जातात। पेरणारा बी पेरतोय, पण त्याचं बी जे सुपीक भूमीवरती पडलं होतं तेच कामी आलं, बाकीचं सगळं व्यर्थ गेलं। मग ते वाटेवरचा असो, काटेरी झुडपातला असो, किंवा ते खडकाळीवरचा असो, ते बी व्यर्थ गेलं। पण जे सुपीक भूमीत पडलं त्याच बीचं अनेक पटीने पुढं त्याचा लाभ घडला, पण बाकीचं बी जे व्यर्थ ठिकाणी पडलं ते व्यर्थ गेलं। कितीतरी वेळा आमचं बोलणं काही लोक मानत नाहीत, त्यांना त्यांच्यासाठी ते दिलेलं वचन असो किंवा ती प्रार्थना, कधी कधी असं घडतं की त्यांचा अविश्वास असल्या कारणाने अनेक गोष्टी जीवनात व्यर्थ ठरतात। पण देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाचं पवित्र वचन आपल्यासाठी आहे। आमचं बोलणं जगातल्या लोकांपुढे कदाचित निरर्थक ठरू शकतं, परंतु ज्या वेळेस तुम्ही परात्पर देवाकडे प्रार्थना करता, तुमची एकही प्रार्थना व्यर्थ जात नाही। तुमची प्रार्थना तुमच्या देवापुढे सादर केली जाते आणि ज्यावेळेस ती प्रार्थना स्वर्गात सादर केली जाते, परमेश्वर ती प्रार्थना घेऊन, ज्यावेळेस एखादं काही लग्न पत्रिका असेल, एखादं लग्न आहे आणि लग्न होतं आणि काही लोक ज्याच्याशी संबंध नाही, तुम्ही लग्न पत्रिका टाकून देत असाल। काही कागद महत्त्वाचे असतील, त्याचा वापर झाल्याच्या नंतर कदाचित ते तुम्ही टाकून देत असाल, परंतु आमच्या प्रार्थना परमेश्वर फेकून देत नाही। आमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळाल्यानंतर सुद्धा त्या प्रार्थना स्वर्गामध्ये साठवल्या जातात। स्वर्गामध्ये 24 वडील आहेत। हे 24 वडील, त्यांच्या हातामध्ये एका हातात वीणा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये सोन्याच्या वाट्या आहेत आणि त्या वाट्यांमध्ये धूप आहे। आणि बायबल सांगतं, प्रकटीकरण 5वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया। प्रकटीकरण 5:8, रिव्हेलेशन चॅप्टर 5 वर्स 8। त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले। त्या प्रत्येकाजवळ वीणा व धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या। त्या प्रत्येक 24 वडिलांच्या हातामध्ये वीणा होत्या, त्यांचं वाद्य त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या वाट्या आहेत आणि त्या वाट्या धुपाने भरलेल्या आहेत। आणि पुढे बायबल सांगतं, त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत। किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत। किती लोक आमेन म्हणतील? आम्ही लहान होतो, मी आणि माझा भाऊ, आणि आमच्याकडे ना एक वयस्कर असे अंकल यायचे, रॉबर्ट अंकल होतं त्यांचं नाव, आणि ते इतके प्रार्थनाशील आणि इतके खूप वयस्कर होते, त्यांना नीट चालता येत नव्हतं आणि त्या स्थितीत ते देवाची सेवा करायचे। आणि एक दिवशी आले ते आमच्या घरी। आम्ही लहान लहान, आम्हाला काही समजत नव्हतं एवढं फारसं, आणि आम्ही लहान दोघंही भाऊ, आम्हाला त्यांनी बोलवलं, इकडे या दोघं पण, आणि आम्ही आलो, गेलो, तुमच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे। आणि मग त्यांनी आम्हाला गुडघ्यावर बसवलं आणि मग आम्ही गुडघ्यावरती बसलो आणि ह्या अंकलने प्रार्थना करायला सुरुवात केली। आमच्या डोक्यांवर हात ठेवले आणि प्रार्थना चालू केली। आणि त्यांची प्रार्थना हे होती, देवा यांच्यावर तुझा अग्नी, पवित्र आत्म्याचा अग्नी उतरून येऊ दे। आमेन। मी हळूच डोळे उघडले, म्हटलं म्हातारा काय जाळतोय का काय आपल्याला, आहे ना, माहित नाही काय करतोय। थोडा घाबरलो मी, बोललो हे काय प्रार्थना आहे असं, आणि मी बघतोय काय चटका वगैरे कोणी देते का, कोणी आग लावते का, काय होतंय का। देवाच्या प्रिय लोकांनो, त्या बालवयात मला ती प्रार्थना समजली नव्हती किंवा त्याचा अर्थ मला कळाला नव्हता।
आज ते अंकल जगात नाहीत, पण त्यांची प्रार्थना देवाने ऐकली आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जे आग ते मागत होते ती आग मला माझ्यात जाणवते आज, आणि म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की तुमच्या प्रार्थना देव कधीही व्यर्थ जाऊ देत नाहीत. लोक जगात राहत नाहीत, पण त्यांच्या प्रार्थना आजही काम करतात. प्रार्थना देव ऐकतो. निरंतर प्रार्थना करायला सांगितली देवाने. आमच्या प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्या प्रार्थनांची परमेश्वर आम्हाला उत्तरं देतो. आमचा विश्वास खंबीर असेल तर प्रार्थनेने काहीही बदलू शकतं. प्रार्थनेने काहीही बदलू शकतं. ती प्रार्थना फार महत्त्वाची. प्रार्थना केल्याने आमची प्रार्थना देवापुढं सादर होते. या विश्वासाने प्रार्थना केल्याने प्रत्येक जीवनातली परिस्थिती त्या प्रार्थनेने बदलू शकते. आणि म्हणून आम्हाला प्रार्थना योद्धे बनणं फार गरजेचं आहे. देवाच्या सान्निध्यात, देवाच्या कृपेत आम्ही निरंतर प्रार्थना करावी ही परमेश्वर देवाची इच्छा आहे, देवबापाची इच्छा आहे. अडचण आली की खूप लोक खचून जातात. कोविडच्या काळात कितीतरी लोकांनी फक्त कोविड पॉझिटिव्ह बघून कितीतरी लोक निराश होऊन मेलेत. फक्त जोपर्यंत रिपोर्ट पाहत नव्हते त्यांचा श्वास व्यवस्थित होता. काही लोकांचा रिपोर्ट पाहून काही लोक घाबरलेत, आणि काही लोक अगदी आता साक्ष आम्ही ऐकली की एकदम वर्स्ट सिच्युएशनला जाऊन तिथून परत आले. त्यांचा विश्वास डळमळला नाही. किती लोक आमेन म्हणतील? ज्या वेळेस तुम्ही संकटात खचून जाता हीच सैतानाची योजना असते. सैतान हा नेहमी मनुष्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, आणि घाबरलेल्या लोकांच्या जीवनातली संकट प्रबळ होतात, आणि हे लोक अगदी खचून जातात, आणि तिथं सैतानाचा विजय. पण ज्या वेळेस तुम्ही खंबीर उभे राहता त्यावेळेस तुमच्या जीवनातलं संकट दूर गेलंच म्हणून समजा. आम्हाला खचून न जाता प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणा, खचू नका. बोलना मोठ्याने, खचू नका. फक्त प्रार्थना करा. कोणी तुम्हाला भेटलं, हो मला असा आजार झालाय, खचू नका. फक्त, हो माझ्यावर कर्ज झालंय, खचू नका. फक्त, अहो माझ्या डोक्यावर खूप टेन्शन आहे, खचू नका. फक्त, संकट आलं, खचू नका. फक्त, काहीही अडचण येवो असं म्हणा, खचू नका, प्रार्थना करा. काही लोक खचून प्रार्थना करतील तर मग काय फायदा? रॉंग नंबर लागल. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. जी प्रार्थना विश्वास न ठेवता केलेली असते. जुन्या आमच्या घरामध्ये टेलिफोन होते, लँडलाईन, आणि त्याला वायर असायची. आता मोबाईल आलेत तर जास्त ते कोणी वापरत नाही. मग ज्या वेळेस ती वायर, नंतर मग मोबाईल झाले, मग तो डिस्कनेक्ट करून टाकला फोन. अशा डेड फोन मधून जो डिस्कनेक्ट झालेला फोन आहे त्याच्यामधून किती पण फोन लावा, फोन लागणार आहे का? नाही, कारण त्याचं कनेक्शन तुटलंय. अशाच त्या प्रार्थना आहेत ज्या देवाबरोबर डिस्कनेक्ट होऊन इथं मोठी मोठी भाषणं केली जातात. प्रभू तू असं कर, प्रभू तू तसं कर. प्रभू म्हणतो पहिलं कनेक्शन नीट कर, तार तर जोड. तुझं माझ्या बरोबरचं नातं पक्क नाही, काय मागतोस तोंड घेऊन? चल, डेड झालेल्या फोनवर बोलतोस तू. ती प्रार्थना व्यर्थ आहे की जे देवावरती विश्वास न ठेवता केली जाते. प्रार्थनेत गुडघे टेकताच समजलं पाहिजे, मी माझ्या देवाबरोबर जोडलेलो आहे. मी मृत गोष्टी पुढे आलेलो नाहीये, मी माझ्या जिवंत देवाकडे आलेलो आहे, आणि माझा जिवंत देव मला उत्तर देणार आहे. खचू नका, प्रार्थना करा. हालेलुया. खचू नका, प्रार्थना करा. एकदा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलताना त्यांनी खचू नये आणि प्रार्थना करावी यासाठी प्रभूने काही गोष्टी त्यांना सांगितल्या. लूक याचा 18वा अध्याय, लूक चॅप्टर 18 वर्सेस 1 to 8. खूप सुंदर अशी घटना या ठिकाणी नमूद केली. लूक 18वा अध्याय 1 ते 8 वचनं. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. सगळ्यांनी म्हणा, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये.
खचू नये, प्रार्थना करावी, यासाठी त्यांना काहीतरी सांगितलंय. आजचा संदेश हाच आहे. आज देव आपल्याशी हेच बोलतोय, खचू नका, प्रार्थना करा. तोच विषय. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय, आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय. मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय. आमेन. सुंदर घटना आहे. खचू नये आणि प्रार्थना करावी म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्यांना एक सुंदरसा दाखला सांगितला. एक सुंदर असं नगर होतं. नगरात खूप लोक असतील आणि त्या नगरामधल्या 3 लोकांविषयीची ही एक महत्वाची घटना आहे. हा एक महत्वाचा दाखला आहे. किती लोकांबद्दल? फक्त 3 लोक बस. या नगरात एक विधवा होती. विधवा म्हणजे तिचं कधीतरी लग्न झालं असेल. लग्न झालंच नसतं तर तिला कुमारी म्हटलं असतं. लग्न होऊन तिचा नवरा मरण पावलाय म्हणून तिला विधवा म्हटलंय. म्हणजे तिचं बालपण, त्या मुलीचं बालपण चांगल्या रीतीनं गेलं असेल, तिचं लग्न झालं असेल आणि तिची पण काही स्वप्न असतील, तिच्या पण काही योजना असतील. तिला वाटत असेल की आमचं सुखाचा परिवार असेल. पण काय माहीत, अचानक एक दिवशी तिचं सुख जे आहे ते दुःखात परिवर्तित झालं. ज्या नवऱ्याबरोबर आयुष्य काढण्याची एकमेकांना त्यांनी वचनं दिली होती, सुखात आणि श्रीमंतीत आणि रोगात आणि निरोगीपणात, प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्यावर प्रेम करून एकनिष्ठ राहण्याचं तुला सत्यवचन देतो, असं तिचा विवाह झाला असेल. परंतु आज तिच्या जीवनात अशी परिस्थिती आहे की तिचा नवरा नाहीये, तिचा पती नाहीये आणि तिला मदत करणार आता लाईफमध्ये कोणी उरलेलं नाहीये. एकाकी जीवन जगते बिचारी. तिला कोणी मदत करणारं नाहीये, तिला सहाय्य करणारं नाहीये. नगरात खूप लोक राहत आहेत. ते नगर होतं, जंगलात राहत नव्हती ती नगरात राहत होती. खूप लोकांची गर्दी असेल तिथं, पण त्या नगरामध्ये या विधवेला मदत करायला मात्र कुणी नव्हतं. बरं, मदत करायला नव्हतं ठीक आहे, पण एक दिवस काहीतरी मोठी अडचण तिच्या जीवनात आली आणि तिला विरोधक तिच्या पुढे उभे राहिले. काहीतरी बळकावलं असेल, काहीतरी घेतलं असेल. एकटी बघून बिचारीच्या विरुद्ध काही लोक उठले असतील. काही लोकांचं जगात चालत नाही ना, त्या लोकांची घरामध्ये खूप पॉवर असते. बाहेरून मार खाऊन येते आणि घरी शिव्या देतील. बाहेरून एकदम असं वातावरण दाखवतील की बाहेर एकदम शेर आहेत आणि घरात आल्यावर त्यांचा शेरपणा दिसतो, पण बाहेर एकदम मांजरीसारखे असतात. काही लोक आपल्या घरात दादागिरी करतात. घरात आले की हे वाढलं नाही तू, आणि बाहेर गेले की साहेब बोला, असं झुकतो का, असं वाढलं आता खाली पडतोय की काय. बाहेर लई पॉवर, त्यांचं खूप पॉवर बाहेर, पण ती सगळे पॉवरलेस असते आणि घरात दादागिरी करतात. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीच्या विरोधात एक अन्यायी व्यक्ती उभा राहिला. कधी कधी ना अनाथ, गोरगरीब, विधवा, लाचार, कंगाल लोक ना, यांच्यावरती कधी कधी ना समाज दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे ना त्या व्यक्तीला खूप वेळा एकाकी वाटायला सुरुवात होते. त्या व्यक्तीला कधी कधी असं वाटतं की माझ्या जीवनाला काय अर्थ नाहीये, कोण मला मदत करेल. हा माझा विरोधक माझ्या विरुद्ध उठलेला आहे. शेजार पाजारांच्या मदतीची अपेक्षा केली असेल, कोणी नसेल आलं त्या दिवसात. वाद वाढतोय, उत्तर मिळत नाही, करावं काय समजेना. काही वाद असतात ते छोट्या लेवलवरती सोडवले जाऊ शकतात. किती लोक आमेन म्हणतील? छोट्या लेवलवरती सोडवले जाऊ शकतात.
बायकोला टीव्ही बघायचा आहे, नवऱ्याने बंद केला, लगेच कोर्टात जातो का आपण? मी तिला म्हटलं तेवढी खुर्ची उचलून तिकडं ठेव, तिने नाही ठेवली, चल तू कोर्टात, असं करतो का आपण? नाही. छोट्या गोष्टींसाठी जात नाही. मग ती काय असतात, छोटी मोठी भांडणं असतात आणि ती आपण घरातल्या घरात सोडवतो. कोणी समाजात जवळपास आजूबाजूच्या शेजारी, अरे किती भांडताय, असं नका करू, का रे तू असं करतो तिला, का ग तू असं वागतेस, असं करून ते सॉल्व्ह होऊन जातं, संपतात विषय. मग असे पण कोणी शेजार पाजारचे आले नाहीत, कुणी नातेवाईक आले नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांच्या खिशात काही नाही त्यांना हा समाज नेहमी दूर लोटतो. प्रियांनो, ज्यांच्याकडे भरपूर आहे, तुमच्या बँकेत जर पैसे आले, बँक तुम्हाला फोन करेल, तुम्हाला कर्ज पाहिजे का, तर तुम्ही त्यांना म्हणायचं आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जातं, ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही, त्यांना म्हणतो तुमचं सिबिल खराब आहे. ज्या वेळेस तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि जेव्हा तुमचे फंड सर्व्हिसचे पैसे मिळतात, असं कळालं 30 तारखेला मिळणार आहेत, 1 आठवडा आधीच नातेवाईक कावळ्यासारखे जमा होतील. काका पैसे मिळणार असं कळालं, कसं काय, बरं आहात तुम्ही? ज्याची ओळख नाही तो पण हा सलाम सलाम, कसं काय, बरं आहेत ना तुम्ही? हा भेटायला येणार आहे मी तुम्हाला. कशाला येतो, एवढे दिवस आला नाही, एवढे वर्ष आला नाही, आमचे पैसे येणार कळालं तर बरोबर इकडं तू वळायला लागला. जेव्हा तुमच्याकडं काही आहे ना, त्यावेळेस जग तुमच्याकडं न बोलवता येईल, आणि जेव्हा त्यांना कळेल तुमचे खिसे रिकामे झालेत, त्या परिस्थितीत जे तुम्हाला येतील ते तुमचे खरे लोक आहेत. प्रियांनो, हालेलुया. त्यांना कधीच विसरू नका, तुमचे दिवस बदलतील. मी काय म्हटलं, अडचणीच्या दिवसात जे भाऊ बहीण तुम्हाला भेटायला आले त्यांना आयुष्यात कधीच विसरू नका, कारण ते तुमचे खरे जीवाचे जिवलक लोक आहेत. तुमच्याकडे सगळं असताना कुणी येईल, तुमच्याकडे काही नसताना जे आलेत ते तुमचे खरे लोक आहेत, त्यांना कधीच सोडू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, या स्त्रीचं भांडण काय मिटे ना, विधवेची दाद कोण घेणार आहे? मग तिला कळालं कुठून तरी आता न्यायाधीशाकडे गेलं पाहिजे. तो विरोधक म्हटला असेल, मी वाईट माणूस आहे, मी विधवेबरोबर पंगा घेतलाय, मी वाईट माणूस आहे, मी तुझी गोष्ट बळकावली, मी वाईट माणूस आहे, पण तुला माहित नसेल तो माझ्यापेक्षा डबल वाईट आहे. किती लोक हालेलुया म्हणतील? तो न्यायाधीश माझ्यापेक्षा वाईट माणूस आहे, जा काय करायचं कर, मी नाही घाबरत. तो तुझं केसच घेणार नाही. आम्ही बघितलंय कितीतरी लोकांचे प्रकरण तो सॉल्व्ह करत नाही. तो माणसालाही घाबरत नाही, देवाला जुमानत नाही, कोणालाच काही बघत नाही. तो तुला जा काय करायचंय ते, मी तुला घाबरत नाही. आता 2 व्यक्ती या घटनेतले झाले, एक तर विधवा आणि एक तर तिचा वैरी. आता 3रा व्यक्ती या घटनेत आलेला आहे, तो म्हणजे न्यायाधीश. ज्यावेळेस ही विधवा स्त्री त्या न्यायाधीशाकडे गेली, साहेब, ओ साहेब, तो माझा विरोधक मला त्रास देतोय, माझा न्याय करा हो, मी विधवा आहे हो, मी गरीब बाई, मी काय कोणाकडे जाणार, माझा न्याय करा. हे तुला माहित नाही का मी कोणाला जुमानत नाही, चल हो बाहेर. हो साहेब, असं करू नका हो, बाहेर हो, हिला बाहेर काढा, बाहेर काढा, हिला बाहेर काढा. गेले बिचारी. दुसऱ्या दिवशी परत, साहेब ते माझं ते काम करायचं होतं, तेवढं माझा न्याय करून टाका हो साहेब, बाहेर काढायला, बाहेर काढा. पण ती विधवा स्त्री ना, ती साधारण नव्हती. काही लोक जगात असे असताना त्यांना नाही म्हटलेलं कळत नाही. किती लोक आमेन म्हणतील? मला असे लोक लई आवडतात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. त्यांना ते ऐकायलाच येत नाही नाही म्हटलेलं. मरिया येशूकडे येते आणि म्हणते त्यांचा द्राक्षरस संपलाय, बाई माझी वेळ आली नाही अजून. तिला ते नाही ऐकायलाच येत नाही प्रभूचं. तो जे काही सांगेल ते करा, तिला गॅरंटी आहे. हा करणार नाही तर कोणाला जमणार नाही. ऐका त्याचं, तो तुम्हाला सांगेल ते करा. हे लोक धन्य आहेत, हे लोक आशीर्वादित आहेत. त्या बर्तिमाई पण ओरडतोय, शिष्य त्याला दाटत, अरे गप रे, मला तुमचं नाही ऐकायचंय, मला त्याच्याशी बोलायचंय. किती लोक आमेन म्हणतील? काही लोकांचे शब्द ज्यावेळेस तुम्ही ऐकता, काय घ्यायचं काय सोडायचं ते तुमच्यावरती आहे. आमेन. ह्या स्त्रीला ते कळतच नव्हतं नाही म्हणायचं. तिची एकच फक्त मनाची इच्छा की माझा न्याय या न्यायाधीशाने करावा. न्यायाधीश एक दिवशी म्हटला असेल, चला मिसेसला, लेकरांना, चला आपण जेवायला एका चांगल्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊ. हे तिकडं नाही लिहिलं, नाही तर बायबल उचलून शोधतात. हालेलुया. उदाहरण सांगतो मी, काय घडलं असू शकतं. तो एवढा का रंजीस आला असेल, चला आपण जेवायला जाऊ. ही त्यांच्या मागेच, साहेब अरे जेवू तर दे आम्हाला. बायको म्हणल्या, साहेब करून टाकावं एकदाच. गप ग तू, गप्प बस, तुला माहिती ना मी कोण आहे,
देवाला पण नाही जुमानत आणि माणसाला पण नाही जुमानत. मी कोणालाच नाही पाहत. चल शांत बस, तू जा ग म्हातारे, बोलू नको माझ्याशी. सगळं हे प्रत्येक वेळेस बाजारात गेलं तिथं मागे, ऑफिसला गेलं तिथं मागे, घरी आला तरी टिंग टॉंग माझा न्याय करता का? अरे खिडकीत कोणाची खडबड चालली, उघड रे बघ कोण आहे, माझा न्याय करता का? हालेलुया. रात्रंदिवस त्याच्या मागं लागले असेल. मग कदाचित एक दिवशी त्याच्या मुलीला स्थळ आलं असेल. ऐकताय तुम्ही? या अन्यायी न्यायाधीशाच्या घरी समजा स्थळ आले, पाहुणे, मुलगा कुठला तरी फॉरेनचा आहे, तो म्हटला माझं फ्लाईट आहे, मला 1 तास तुमच्या घरी द्यायचं आहे. ही त्याच वेळेस बरोबर दारात येऊन उभी राहिली. टिंग टॉंग खिडकीतून बघितलं. ती म्हातारी आली, उघडू नका, बिलकुल उघडायचं नाही. पाहुणे आले, तुम्ही का थांबलात आजी? तर ॲक्च्युली त्याचं काय झालं, माझा न्याय हा माणूस करत नाही, तुमच्या लग्नाला 20-25 वर्ष लागतील, तुमचं काय खरं नाही. हा असा माणूस आहे. ह्यांनी ऐकला तुला, उघड लवकर, काहीतरी चाललंय तिथं. आजीबाई तुम्ही काय करताय? अहो ही बाई आपलं वाटोळं करून टाका, एकदा करून टाका हो तिचा न्याय, एकदा करून टाका, न्याय करून टाका तिचा. ती वारंवार त्यांच्या घरी येत राहिली. नाश्त्याचं ताट हातात आहे, जेवण हातात आहे, काय करतोय, कुठं जातोय, ही विधवा ती त्यांचा पिछा सोडायला तयार नाही. कंटिन्यू माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. अन्यायी न्यायाधीश जो देवाला घाबरत नाही, माणसाला जुमानत नाही, तो म्हणतो मी तिचा न्याय करून टाकेल. तुम्हाला कळालं? ज्या माणसाला न्याय करायचाच नव्हता, ज्याला अन्यायच करायचं माहित आहे, पण ह्या विधवेच्या अत्याग्रहामुळं, ह्या विधवेने वारंवार विचारल्यामुळे त्याचं मन बदललं आणि तो म्हणतो की मीचा न्याय करून टाकेल, नाही तर ही माझं जगणं मुश्किल करून टाकेल, ही मला रंजस आणेल. काय तुझा न्याय? हा कोण आहे? बोलव त्याला. हा काय रे बाबा, तू कशाला घेतलं हिचं? साहेब तुम्ही मला बोलवलं, मला वाटलं ह्या जन्मात तरी हा न्याय होणार नाही. कर तिचं ते काय असेल ते क्लिअर कर, चल हो बाहेर, असं करू नको परत, नाही तर परत मला त्रास देईल ती. परत असा दम दिला असेल ना, परत तिच्या नादी लागू नको, नाही तर ती मला त्रास देईल. तू तिला त्रास दे, ती मला त्रास देईल, असं होतंय. त्याच्यामुळं तुला त्रास देणं गरजेचं आहे आज. कळतं तुम्हाला? त्या न्यायाधीशाने अन्यायी असताना सुद्धा त्याने तो न्याय केला. येशूने हा प्रसंग सांगून, हा दाखला सांगून म्हटलं, तो अन्यायी असताना न्याय करतो. स्वर्गाच्या राजासनावर बसलेला तर किती न्यायी देव आहे. तो तुमच्या प्रार्थना ऐकणार नाही काय? तो तुम्हाला उत्तर देणार नाही काय? तो तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार नाही काय? निरंतर प्रार्थना करा, खचू नका. तो माझा ऐकत नाही, हे माझं काम होत नाही, मी खूप प्रयत्न केले, आम्ही हताश झालो. हताश नाही व्हायचं, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको. अन्यायी न्यायाधीशाला जर न्याय करता येऊ शकतो, तर आज देव तुझी प्रार्थना ऐकणार आहे. हालेलुया. आम्हाला निरंतर प्रार्थना करता आली पाहिजे, न खचता प्रार्थना करता आली पाहिजे. खचू नको, फक्त प्रार्थना कर. म्हणा, खचू नको, फक्त प्रार्थना कर. प्रार्थनेने काही होऊ शकतं. प्रार्थनेत सामर्थ्य आहे प्रियांनो. खचू नका. थोडं मोठ्या आवाजात, खचू नका. आमेन. हालेलुया. या स्त्रीची विनवणी अन्यायी न्यायाधीशाने ऐकली. आज कुठलंही काम तुमच्या समोर असेल, असा अट्टहास करा. अत्याग्रही विधवेचा स्वभाव आज धारण करून टाका. एलियाचा स्वभाव धारण करून टाका. मला माझे आशीर्वाद प्राप्त होणारच आहेत. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी मागायचं थांबणार नाही. माझ्या प्रार्थनेत मी कधीही खंड पडू देणार नाही. तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकल्याशिवाय राहणार नाही. पण प्रार्थना कशी? निरंतर पाहिजे. ज्यावेळेस ती प्रार्थना टाईमने होते, मध्ये सोडून दिली जाते, उत्तर मिळत नाही प्रियांनो. म्हणजे कसं असतं की विश्वास तुमचा वाढत जातो आणि मध्येच विश्वास सोडून दिला जातो. 10वी नंतर कॉलेजला ॲडमिशन मिळणार आहे, 1ली 2री 3री गेलं, परत 1लीला येऊन बसलं. 5वीपर्यंत आला, परत 1लीला येऊन बसला.
9वी पर्यंत आला, परत पहिलीला येऊन बसला. जीवन निघून जाईल पण कधी त्याला कॉलेजचं तोंड बघता येणार नाही. विश्वासाचं असंच आहे, ज्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवता तुमच्या विश्वासाचा स्तर दिनी प्रतिदिनी वाढत गेला पाहिजे. तुमच्या प्रार्थना रोज आणि रोज प्रबळ होत गेल्या पाहिजेत. त्यानंतर त्या प्रार्थनांची उत्तरं मिळणार आहेत. प्रत्येक गोष्ट परमेश्वर बदलू शकतो आणि म्हणून या विश्वासाने निरंतर आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. खचू नका, प्रार्थना करा. देवाची स्तुती असो. बऱ्याच वेळा काय होतं की आमचा देह अशक्त आहे. देह अशक्त आहे म्हणजे हे देह जो आहे आपलं शरीर, एकदा येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत होता जागृत राहा आणि प्रार्थना करा, पण शिष्य काय करत होते? झोपत होते. मस्त शेवटचं भोजन प्रभूचं झालेलं आहे ना, भाकर मोडली शिष्यांना दिली, हे भोजन वगैरे करून आलेत आणि भोजन झाल्याच्या नंतर त्या रात्री त्या शिष्यांना ह्याचं गमक त्यांना कळेना. प्रभू सांगतोय प्रार्थना करा, ती प्रार्थनेची वेळ होती पण त्यांनी ती झोपण्याची वेळ करून टाकली. प्रभू वारंवार येऊन सांगतोय, 3 वेळा सांगतोय, पण तरी सुद्धा शिष्य त्या ठिकाणी झोपत होते. आणि मग प्रभूने त्यांना म्हटलं मत्तई 26:41 मध्ये, मत्तई 26:41, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे. देह अशक्त आहे. या देहाला आत्म्याच्या स्वाधीन करणं गरजेचं आहे. जे लोक प्रार्थना योद्धे आहेत ते आपल्या देहाला कंट्रोलमध्ये ठेवतात. देहाच्या अधीन ते राहत नाहीत. देह सांगेल, देह काहीही सांगतो, त्या देहाचं न ऐकता आत्म्याचं आम्ही ऐकलं पाहिजे. आत्मा सांगतो उपास कर, देह सांगतो काउंटरवर मस्त समोसा ठेवलाय आहे ना, गरम गरम आहे, उचल, काही नाही होत, आजच्या दिवस प्रभूला माफी माग, घे खाऊन. आणि काही लोक तर इतके महान आहेत की उपासात जरा डबल खातात. ते शरीराच्या अधीन न होता, देहाच्या अधीन न होता आम्ही आत्मिक प्रेरणेने प्रार्थना करावी. आत्म्याने आम्ही चालावं. ज्याचा आत्मा प्रबळ आहे प्रियांनो, त्या व्यक्तीच्या प्रार्थना प्रबळ आहेत. ते प्रेयर वॉरियर आहेत. ते मागतात आणि परमेश्वरापासून ते प्राप्त करून घेतात. देहाच्या अधीन न राहता प्रार्थनेमध्ये आपल्याला आत्मिक जीवनात प्रबळ होण्याची गरज आहे. बऱ्याचदा प्रार्थना कशी करावी कळत नाही, पण रोम 8:26 प्रमाणे पवित्र आत्मा आपल्याला प्रकट करतो. रोम 8:26 मध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्मा आम्हाला लीड करणार आहे. पवित्र आत्मा आम्हाला दाखवणार, सांगणार कशासाठी आणि कशी प्रार्थना केली पाहिजे. चुकीच्या प्रार्थना न करता देवाच्या योजनेने आम्ही प्रार्थना केल्या पाहिजेत. बोले येशू मसीह की. म्हणजे कसं की कधी कधी काही लोकांना समजत नाही प्रार्थना कशी करावी. ज्यावेळेस परमेश्वर त्याचा आत्मा आम्हाला देतो, तो आत्मा आम्हाला योग्य आणि अयोग्य सांगतो. कितीतरी लोक प्रार्थना करताना प्रभू त्याचा हात मोड, त्याचा पाय मोड, त्याला मारून टाक. तुम्ही काय सुपारी देताय देवाला? आहे ना. आपल्याला प्रार्थना करीत असताना आपल्याला नकारात्मक गोष्टी नाही बोलायच्या. बिब्लिकली बायबल सांगतं वैऱ्यांना माफ कर. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना शाप देऊ नका. प्रत्येक अडचणीत आनंद करायला सुरुवात करतो. एक काळ असा असतो की येशू शिवाय ज्यावेळेस आपण जगतो, संकट आलं, अरे बापरे संकट आलं, आता मी काय करू. आणि जेव्हा प्रभू बरोबर असेल तर आलास, ये इकडं, प्रभू बघ याला. तुम्हाला संकटाची भीती वाटत नाही ज्यावेळेस तुमचा बाप तुमच्या बरोबर असतो. तुम्ही खचून जाणार नाही. कितीही मोठी अडचण तुमच्या जीवनाकडे येऊ, तुम्हाला भय वाटणार नाही, कारण तुम्हाला खात्री आहे माझी प्रार्थना ऐकणारा प्रभू माझ्या बरोबर आहे. येशूने मला घेरलेला आहे. माझा प्रभू मला कधीच सोडत नाही. त्याचा फोन कधी बिझी लागत नाही. त्याला हाक मारताच तो माझ्या हाकेला उत्तर देतो. त्या देवाच्या बरोबर मी चाललेलो आहे. हालेलुया. माझी प्रार्थना तो ऐकणार आहे. माझ्या समस्यांचं तो निवारण करणार आहे. मी कुणाला घाबरू. जर देव आमचा परमेश्वर आम्हाला अनुकूल आहे, आम्हाला प्रतिकूल कोण आहे प्रियांनो? कोणात एवढी हिम्मत आहे? माझ्या देवाच्या फक्त फुंकरीने वैऱ्याचे सैन्य नाहीसे होतात. लोक दुष्ट आत्म्याला खूप घाबरतात. मला एकटं नाही आवडत, लिफ्टमध्ये एकटं नाही आवडत,
रात्री मला भीती वाटते, मी इथं नाही जाऊ शकत, मी असं नाही करू शकत, मला भीती वाटते. हा भीती शब्द आज काढून टाका. कोणी येवो न येवो, तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. येशू तुम्हाला कधी सोडत नाही. ते दुष्टात्मे तुम्हाला घाबरतात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तो गर्जणारा सिंह कोण? कोण? गर्जणारा सिंह. सगळ्यांनी म्हणा गर्जणारा सिंह. एकाच गोष्टीला घाबरतो, अग्नीला घाबरतो. आग बघितली ना तो लांब पळतो. आणि ती पवित्र आत्म्याची आग देवाने तुमच्यात भरलेली आहे. त्या दुष्ट शक्तीला हादरून टाकण्याचं सामर्थ्य, नष्ट करण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना योद्धे असता, ज्यावेळेस तुम्ही सामर्थ्याने भरलेले असता, त्यावेळेस त्या संकटांपुढं तुम्ही स्थिर उभे राहता. आमेन. जो व्यक्ती, मी काय म्हटलं, जो व्यक्ती येशू पुढं गुडघे टेकतो. कुणा पुढं? येशू आहे. जो व्यक्ती येशू पुढं गुडघे टेकतो, त्या व्यक्ती पुढं प्रत्येक संकट गुडघे टेकतं. तुमची प्रार्थना येशूकडे आहे. येशू शिवाय कुठंच गुडघे टेकू नका. किती लोक आमेन म्हणतील? समस्या इतनी बड़ी है, मैंने घुटने टेक दिए, लोग कहते हैं ना. मी गुडघे टेकले नाही. समस्येपुढं हार मानू नका प्रियांनो. खंबीर उभे राहा, खचू नका, फक्त प्रार्थना करा. खचू नका, फक्त प्रार्थना करा. त्या प्रार्थनेने तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेषित याचा 12वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये, ॲक्ट्स चॅप्टर 12 वर्सेस 4 and 5, प्रभूचा शिष्य पेत्र बंदीगृहामध्ये त्याला टाकण्यात आलंय. काय सिच्युएशन आहे? सगळे रोमन लोक त्याच्या विरुद्ध उठलेले आहेत. सगळे वरिष्ठ पुढारलेले लोक त्या पेत्राच्या विरुद्ध आलेले आहेत. आणि आता अशी सिच्युएशन आहे की दुसऱ्या दिवशी पेत्राला मरावं लागणार आहे. इकडं आमचा दानिएल सिंहाच्या गुहेत पडला, त्यावेळेस राजाला रात्रभर झोप आली का? आली का? नाही झोपला. त्याची तळमळ नुसती. जेवला नाही का? काय नाही, काय नाही. पेत्र तुरुंगात आहे. दुसऱ्या दिवशी त्याला मरावा लागणार आहे. पुढच्या दिवशी पेत्र तुरुंगात काय करतोय? कसली प्रार्थना? झोपला होता. बायबल मध्ये लिहिलंय. 12वा अध्याय जाऊन वाचा घरी. पेत्र तुरुंगात झोपला होता. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. ती जी झोप आहे ना, ती आळसाची झोप नव्हती. प्रभूवरती विश्वास टाकून निश्चिंत राहण्याची ती झोप होती. कितीतरी वेळा आमची युद्ध आम्ही लढायचा प्रयत्न करतो. समुद्रात वादळ होतं हो त्या दिवशी. शिष्य मचव्यामध्ये वल्ली हाकून हाकून सगळे थकले होते, काही कळत नव्हतं. आणि प्रभू त्या वातावरणात झोपला होता. त्या प्रभूला माहिती आहे समुद्र बनवणारा मी आहे. या समुद्राची लायकी नाहीये की त्याने मला बुडवावं. त्या प्रभूचं हे सामर्थ्य आहे. वादळात प्रभू शांत झोपलाय. तुरुंगात पेत्र शांत झोपलाय. असा झोपलाय की देवदूत आला तर देवदूताला त्याच्या अंगावरती कुशीवर थाप मारावी लागली. पेत्रा उठ. उठला. त्याला वाटलं दृष्टांतच बघतोय. बंदीगृहाचे दरवाजे उघडले आणि जिथं सगळे शिष्य धार्मिक देवाचे लोक एकत्र होते त्यांच्या स्थळाकडे तो जाऊन पोहोचला. कधीच्या कधी त्याचे डोळे उघडले. त्याला कळालं अरे दृष्टांत नाही, तो हकीकत आहे, सच्चाई आहे. जे घडलंय ते देवाचा चमत्कार आहे. ज्यावेळेस तो घरी पोहोचला, दार ठोकलं आणि दार उघडल्यानंतर एक गोष्ट कळाली. सगळे लोक पेत्रासाठी प्रार्थना करत होते. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. निरंतर मंडळीने प्रार्थना करणं गरजेचं आहे. पेत्र तुरुंगात पडला म्हणून खचू नका. बायबल आपल्याला शिकवतं प्रार्थना करा, कारण प्रार्थनेने सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. मंडळी त्या दिवसात खचून गेली नाही.
मंडळी त्या दिवसात प्रार्थना करत होती. आजही मंडळीच्या प्रार्थना देव ऐकत आहे. हालेलुया. आमच्या संकटांना, आमच्या अडचणींना, आमच्या मंदिरामध्ये कोण असे लोक आहेत जे संकटात सापडलेत, बरोबर त्यांना टार्गेट करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. बरोबर मंडळीने त्यांना आवर्जून त्यांची आठवण केली पाहिजे आणि निरंतर आमच्यामध्ये प्रार्थना झाल्या पाहिजेत. प्रार्थना जे लोक करतात त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. खचू नको, फक्त प्रार्थना कर. बाकी काही करू नको, फक्त प्रार्थना कर. खचून जाऊ नको. खचल्यामुळे अनेक आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात. प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. आज देवाकडं याचना करण्याची वेळ आहे. आज देवाकडे विनंती करण्याची वेळ आहे. देवा, मोशेची स्टोरी आम्ही ऐकली. आम्ही ऐकलं तांबडा समुद्र दुभागला. आम्ही ऐकलं पेत्र पाण्यावर चालला. आम्ही ऐकलं की तू किती यहोशवाच्या द्वारे डायरेक्ट सूर्यचंद्रांना थांबवलं. त्यांच्या गोष्टी संपल्यात. आता आमचा टाइम आहे प्रभू. ते चमत्कार परत एकदा कर तुझ्या लोकांसाठी. हालेलुया. तोच देव आहे ज्याने जुन्या करारात, नवीन करारात चमत्कार केले. तोच देव आजही आहे. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू, ते काम परत एकदा आम्हाला चंद्रपूरमध्ये पाहायचंय. ते रिवायवल आम्हाला पाहायचंय. आम्हाला सगळीकडे येशूचं गौरव पाहायचंय. हालेलुया. आम्हाला तुझं संजीवन पाहायचंय. आम्हाला पाहायचंय लोक तुझ्या राज्यामध्ये येत आहेत. आम्हाला पाहायचंय अनिती संपलेली आहे. आम्हाला पाहायचंय की आमच्या चंद्रपूरवरती परमेश्वराचा आशीर्वाद उतरून आलेला आहे. आमेन. बोलो यीशु मसीह की. खचू नका, बस. बाकी काही करू नका. खचून जाऊ नका. फक्त प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेने सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. तुमची प्रार्थना फार महत्त्वाची आहे. तुमच्या प्रार्थनेने अडीअडचणी दूर होतात. प्रियांनो, दानियल 6 अध्याय 10व्या वचनात सांगितलं की दानियलाचा नित्यक्रम होता. किती वेळा प्रार्थना करायचं दानियल? 3 वेळा प्रार्थना करायचं. ज्या वेळेस त्याला सांगितलं प्रार्थना करू नको, त्यावेळेसही त्याने प्रार्थना केली. त्याचा नित्यक्रम तो चुकवत नव्हता. दानियलाने 3 वेळा प्रार्थना केली. पावसासाठी एलियाने किती वेळा प्रार्थना केली? 7 वेळा प्रार्थना केली. आज तुम्ही आणि मी किती वेळा प्रार्थना केली पाहिजे? किती वेळा करणार प्रार्थना? बायबल सांगतं आता 2 वेळा, 5 वेळा, 7 वेळा नाही. आता या शेवटच्या काळामध्ये निरंतर प्रार्थना करा. आमेन. निरंतर म्हणजे सतत प्रार्थनेच्या स्वभावात असलं पाहिजे. अडचण दिसली, प्रॉब्लेम दिसला, कुणी काही सांगितलं, अहो आमच्याकडे असं झालं, काळजी करू नका, आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत. हालेलुया. प्रत्येक समय आम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेचं उत्तर देणारा आमचा तो जिवंत देव आहे. तुमच्या प्रार्थना विशेष गोष्टी घडवू शकतात. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुमच्या प्रार्थनेने बाहेरच्या जगात मोठे बदल घडवू शकतात. खचू नका, प्रार्थना करा. आज तुमच्या प्रार्थना कोणाचे तरी रस्ते बदलत आहे. आज तुमच्या प्रार्थना कोणाला तरी तुमच्याकडे वळवत आहे. आज तुमची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येत आहे ज्यावेळेस तुम्ही जिवंत देवाकडे प्रार्थना करता. पण आज जगातले कोणीही असोत, तुमच्या प्रार्थनेने ते बदलतील. हालेलुया. जे समाधान येशूमध्ये आहे, जी कृपा आम्हाला प्रभूमध्ये प्राप्त झाली आहे, ती कृपा आम्हाला जगात दिसणार नाही. जगातील आनंद तात्पुरता आहे. जगातील गोष्टी तात्पुरत्या आहेत. परंतु सार्वकालिक खरा आनंद आम्हाला आमच्या प्रभूशिवाय आम्हाला कुठेही मिळत नाही. तो प्रभू आमच्या प्रार्थना ऐकणार आहे. 1 थेसलनी 5:17 सारखं नेहमी लक्षात ठेवूया. 1 थेसलनी, सगळ्यांनी म्हणा 1 थेसलनी 5:17. 5:17 म्हणजे सैतानाला खतरा येतो. नेहमी लक्षात ठेवा. 5:17 ज्याला कळालं तो खरंच देवाच्या राज्यातला आशीर्वादित व्यक्ती आहे. निरंतर प्रार्थना, प्रत्येक समयी प्रार्थना. पहाटे उठल्यानंतर पहिला मोबाईल बघू नका. पहिलं काही तुमचं अर्जंट काय काम करू नका. उठलं की पहिलं प्रभूला धन्यवाद द्या. जे लोक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करतात त्या लोकांच्या दिवसाचा शेवट साक्षीने झाल्याशिवाय राहत नाही.
आमची सुरुवात प्रार्थनेने पाहिजे, आमची फॅमिली प्रेयर पाहिजे, आमच्या चर्चमध्ये वुमन्स प्रेयर पाहिजे, यूथ प्रेयर पाहिजे, तरुणांची प्रार्थना, लेकरांची प्रार्थना, जेवढ्या संधी मिळतील तेवढ्या प्रार्थना, उपास प्रार्थना, जेवढा आम्हाला प्रार्थना करता येईल आमच्या चर्चमध्ये, आमच्या परिवारामध्ये निरंतर आमच्याकडे प्रार्थना झाल्या पाहिजेत. खचू नका, फक्त प्रार्थना करा. हा तो आमचा देव आहे की प्रत्येक छोट्या छोट्या कामात प्रभूला इन्व्हॉल्व करायला शिका प्रियांनो. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टी, प्रभू हे काम आहे माझं, हे झालं पाहिजे आज. प्रभू हे माझं, प्रत्येक गोष्टीत देवाला इन्व्हॉल्व करा, प्रत्येक कामात त्याला सांगा, प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा. किती लोक आमीन म्हणणार? प्रत्येक गोष्टीसाठी. प्रवासाला निघालात प्रार्थना करा, घरातून निघताना प्रार्थना करा, घरी आल्यावर सुरक्षित प्रार्थना करा. प्रत्येक समयात आम्हाला देवाकडे प्रार्थना करायची, प्रत्येक वेळेमध्ये आम्हाला प्रभूची स्तुती आराधना करायची. हालेलुया. खचू नका फक्त. हालेलुया. अडचणी आल्या तरी आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्या प्रभूकडे आम्हाला आमची दृष्टी लावायची, बस त्याला पाहत राहायचे. प्रभू तू आमच्यासाठी आहेस, बस. आम्हाला कुठल्या गोष्टीचं भय नाही, आम्हाला चिंता नाही. आम्ही निरंतर तुझ्याकडे प्रार्थना करणार आहे. हन्नाची प्रार्थना आपण आज ऐकली सकाळी बायबल स्टडीमध्ये, तशी प्रार्थना आम्हाला करायला शिकलं पाहिजे. हिजकियाची प्रार्थना आम्हाला माहिती आहे. संदेष्टा सांगून जातो तू मरणार आहेस, घाबरून नाही गेला. आता काय करू, काय झालं? फक्त त्याने देवाकडे प्रार्थना केली, रडला तो मनस्वी. त्याला माहिती आहे आता कोण नाही वाचू शकत माझ्या देवाशिवाय. भिंतीकडे तोंड करून रडून त्याने प्रार्थना केली, कळकळून प्रार्थना केली. पवित्र आत्मा शिष्यांना मिळाला. माडीवरच्या खोलीत 120 लोक प्रार्थना करत होते. प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या जीवनात आशीर्वादाची रेलचेल असते प्रियांनो. ते प्रार्थनेचं आपलं जे वातावरण आहे घरातलं, ते नेहमी टिकून राहिलं पाहिजे. आमचा प्रार्थनेचा समय नेहमी आम्ही प्रार्थनेसाठी दिला पाहिजे. निरंतर देवाच्या सानिध्यात टिकून राहिलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. खचू नका फक्त. प्रार्थना.